प्रिय बंधू भगिनींनो, आजचा विषय जो आपल्याला आहे, आपला विषय निराळा आहे आणि आपला विषय आहे कुटुंब. आणि कुटुंब हा शब्द जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो, अगदी अलीकडे जी गेल्या वर्षी ह्या वर्षी जी कॅथलिक चर्चमध्ये कुटुंब ह्या विषयावरती सगळ्या जगातील बिशपांची मोठी महासभा होणार आहे की आज कुटुंबासमोर जी आव्हानं निर्माण झालेली आहेत, जे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि कुटुंब जे एका उंबरठ्यावरती उभा आहे, त्यातून कुटुंबाची एकता, कुटुंबातली शांती, कुटुंबातलं जे सुख आहे हे टिकून राहावं, कुटुंबामध्ये जे परमेश्वराची उपस्थिती आहे ह्याविषयी कुटुंबामध्ये कायम त्यांना जाणीव असावी, त्यांना योग्य दिशा मिळावी. आणि त्यासाठी मंथन जे सुरू झालेलं आहे, ते गेल्या वर्षापासून सुरू झालेलं आहे, त्याची प्राथमिक सभा, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंटल लाबोरिस किंवा काम करण्याचा मसुदा जो ऑलरेडी तयार झालेला आहे, त्या मसुद्याच्या आधारे आपण सगळ्यांनी चर्चा केलेली आहे. तो मसुदा आता त्याची एक महासभा, ज्याला आपण सिनड बोलतो, ती भरणार आहे. आणि तिथे सुद्धा कुटुंबाविषयी काळजी घेण्यात आलेली आहे. कुटुंबाविषयी आपल्याला काहीतरी संपूर्ण जगाला एक मार्गदर्शक, एक गाईडलाईन्स आपल्याला मिळणार आहे. जेव्हा कुटुंब हा आपण विषय आपण आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा कुटुंब हा शब्द डोळ्यासमोर येतो, तेव्हा काय मनात तुमच्या विचार येतात? बरं, काय विचार येतात? काय मनामध्ये विचार येतात कुटुंब जेव्हा हा शब्द ऐकतो? किती शब्द तुम्हाला सुचतात आपण बघूया. तुमच्या मनामध्ये तुम्ही विचार करा. मोजा शब्द हाताच्या बोटावर मोजा, आपल्याकडे कागद पेन नाहीये, पण हा कागदाच्या बोटावर मोजा की कुटुंब हा शब्द तुम्ही मनामध्ये आणला किंवा कोणीतरी कुटुंब हा शब्द बोलला की काय मनात येतं? कोणाच्या मनात येईल की आजी आजोबा, कोणाच्या मनात येईल की भाऊ, कोणाच्या मनात येईल की बहीण, कोणाच्या मनात येईल की घर, कोणाच्या मनात येईल की घरामधल्या वस्तू, कोणाच्या मनामध्ये येईल की नातेवाईक, मामा मावशी, अमुक सगळं, कोणाच्या मनात येईल वगैरे अनेक सगळे विषय येतील. आणि त्याही पलीकडे कुटुंबामध्ये होणारी रोजची प्रार्थना. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही ख्रिस्ती असा, तुम्ही हिंदू असा, तुम्ही मुस्लिम असा, प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज संध्याकाळी प्रार्थना होते. तुम्ही जर ख्रिस्ती असाल तर ख्रिस्ती श्रद्धा तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये रोजरीची प्रार्थना व्हायची. तुम्ही जर हिंदू असाल तर तुमच्या घरी संध्याकाळी दिवा लागला की शुभम करोती ही प्रार्थना तुमच्या घरामध्ये व्हायला पाहिजे, ती मुलांना शिकवायला पाहिजे आणि तशा पद्धतीने देवाजवळचा दिवा प्रज्वलित केला जातो. तुम्ही जर मुस्लिम असाल तर तुमच्या घरामध्ये संध्याकाळी नमाज पडला जातो. काल आम्ही बिशपांबरोबर आम्ही 10 धर्मगुरू जे भागोड्याला बोहरा समाजाचे जे मुस्लिम आहेत आणि सध्या त्यांचा रोजा सुरू आहे, नमाज सुरू आहे, दिवसभर ते अतिशय कडक उपवास करतात आणि संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर ते उपवास सोडतात आणि त्यालाच म्हणतात इफ्तारचं जेवण रोज संध्याकाळी. आणि मग आता 18 तारखेला जी ईद उल फितूर नावाचा त्यांचा जो सण आहे तो सण साजरा होणार आहे. तर कालच्या उपवास मोडण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी बिशपांना आणि काही धर्मगुरूंना बोलावले आणि मी देखील त्या ठिकाणी होतो. त्यांची छोटी छोटी मुलं सगळी पुढे बसलेली होती. तर आम्ही त्यांनी विचारलं, आम्ही त्या ठिकाणी आल्यामुळे थोडंसं आमचं लक्ष 10 धर्मगुरू आणि बिशप आमच्याकडे होतं, त्यामुळे थोडंसं लक्ष आमच्याकडे होतं. त्यांनी उर्दूमध्ये घोषित केलं की आज कुराणाचे क्लासेस नाही आणि सगळ्या मुलांनी एकच असं उद्घोष केला, वा आवाज नाहीये. जसं आमच्याकडे संडे स्कूल असल्यावर मुलांना आनंद होतो किंवा आणखी इतरांमध्ये की आज अमुक गोष्ट नाही, ते बरं वाटतं. पण नंतर मी त्यांच्याकडे चौकशी केली की कसं काय तुम्ही धार्मिक क्लासेस वगैरे दररोज संध्याकाळी 1 ते 1.5 तास रोज कुराणाचे अभ्यास वर्ग होतात रोज. आणि कोणालाही त्यामध्ये सूट नाही. तुम्ही कुठल्याही शाळेत शिका, तिकडची मुलं कार्मानेटला जातात, तिकडची मुलं सेंट फ्रान्सिसला जातात, तिकडची मुलं नॉटरडेमला जातात, वेगवेगळ्या शाळेमध्ये जातात, त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण रोज प्रार्थनेचे क्लासेस. आणि त्यांच्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर चेहऱ्यावरचं तेज आहे, त्या तेजावरून आपल्याला बोहरा समाज आणि इतर शिया आणि सुन्नी हे वेगळे आणखी पंथ आहेत. बोहरा समाज हा अतिशय नम्र आणि साधा आणि भोळा असा मुस्लिम समाज आहे, परंतु त्या भोळेपणाचं किंवा ते साधेपणाचं जे रहस्य आहे ते त्यांच्या प्रार्थनेमध्ये. या प्रार्थनेला बऱ्याच वेळेला आपण फाटा दिलेला आहे. जे हा विचार जेव्हा कुटुंब हा जेव्हा विषय आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा शब्द बऱ्याच वेळेला आपल्या नजरेसमोर येऊ शकत नाही. दुसरी जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की कुटुंबामधल्या वार्ता, एकत्र बसणं आणि वार्ता करणं. वार्ता वेगळ्या अर्थाने आपण बऱ्याच वेळेला बघत असतो, पण वार्ता करणं हे बऱ्याच वेळेला निघून गेलेलं आहे. आणखी ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत की सहवास, एकमेकांबरोबर बोलणं, एकमेकांबरोबर राहणं, ह्या
गोष्टी आहेत ह्या बऱ्याच वेळेला आपल्या नजरेसमोर येत नाही. आणि मग जेव्हा आपण विचार करतो, याच्या तुम्ही आणखी खूप शाखा करू शकता. किंवा इथे जेव्हा आपण आजी आजोबा सांगतो तर याच्या तुम्ही आणखी शाखा करू शकता. आजीची बहीण, आजोबाचे भाऊ, अमुक तमुक, हे ते नातं आणखी ते आपलं कुटुंब अधिक प्रगल्भ आणि मोठं होत जातं. जेव्हा आपण आपले भाऊ सांगतो किंवा बहीण सांगतो, मग त्या भावाचं कुटुंब, मग बहिणीचं कुटुंब, भावाची मुलं, मग त्याचा मित्र, आणखीन आपलं कुटुंब अधिक विस्तारित होत जातं. आणखीन त्याचप्रमाणे आणि मग भावाची कामाची जागा आणि मग त्याचे अमुक, त्याचे मित्र, त्याचे मैत्रिणी आणि त्यांचं देखील आपला एक गोतावळा तयार होत असतो. त्याचप्रमाणे ज्या दुसऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात त्याचा एक चार्ट तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपलं कुटुंब होतं. कुटुंबामध्ये जसं आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत गेले, त्याविषयी थोडा वेळ बोलू. त्याप्रमाणे कुटुंबाची व्याख्या आपण अगदी संकुचित आणि छोटी करत गेलो. जी मोठी प्रगल्भ आणि विस्तारित अशी जी कुटुंबाची व्याख्या होती, ती व्याख्या आपण संकुचित करत गेलो. आणि मग कुटुंब म्हटल्यानंतर मग तिथे कमीत कमी 3 मुलं, 4 मुलं, 5 मुलं, 6 मुलं, आम्ही स्वतः 7 जण आहोत. मी माझी भावंड, आम्ही 7 जण आहोत. कोणी हालामध्ये पडलेले नाही, सगळे सुखी आहेत. मात्र आज जे आपलं झालं, उलटा प्रवास सुरू झाला आपला. 2 मुलं, 1 मुलं, मुलंच नको, मुलंच नको असं कपल, अशा कपलला सुद्धा मी वसईत भेटलेलं आहे. जेव्हा बोलतो तेव्हा मी खात्रीने पुराव्यानिशी बोलतो, आम्हाला मूल नकोय, बघू आम्ही, गरज वाटलं तर एखादा मी अडॉप्ट करू. आमच्या करिअरचं काय, आमच्या फिगरचं काय, आमच्या प्रश्नाचं काय. आणि मग जे प्रश्न निर्माण केलेले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मग आपण वेगवेगळ्या गोष्टी, मग व्याख्यानं आणि मग वक्ते आणि मग काउन्सिलर वगैरे प्रश्न आपणच निर्माण केले. ते मुलांचे प्रश्न असो, कुटुंबाचे प्रश्न असो, प्रश्नांची उत्तरं मूळ आपल्या कुटुंबामध्ये आहे, मूळ जीवनामध्ये आहे. त्यालाच जर आपण फाटा दिला असेल, त्यालाच जर आपण बाजूला ठेवायला लावला असेल, तर कुटुंबामध्ये प्रश्न आपण निर्माण करू शकतो. आणि जसं जसं तुम्ही एक एक क्षेत्र घ्या, तसे तसे तुमच्या जीवनाच्या फांद्या आणि एक एक गोष्ट तुमची विस्तारित होऊ शकते. त्याच प्रकारे जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या पाल्याचा किंवा आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विचार करतो, समजा आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिचं एक विश्व आहे. जो प्रत्येक जीव या जगामध्ये जन्माला येतो तो स्वतःभोवती एक स्वतःचं जग निर्माण करतो, एक स्वतःचं विश्व निर्माण करतो. आणि जेव्हा आपण आपल्या मुलाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय काय विचार येतात. माझा मुलगा, मग त्याचं शिक्षण, तो कुठे शिकणार, आणि मग तो ट्युशन कुठे घेणार, मग त्याचे एक्स्ट्रा क्लासेस काय असणार, मग कराटेला कुठे जाणार, मग डान्सला कुठे जाणार, मग ते अमुक कुठे जाणार. आपली सगळी आणखी तुम्ही चांगल्या पद्धतीने हे डिझाईन तुम्ही चांगल्या प्रकारे करा. मग दुसरी की गोष्ट येते आपल्या मुलाच्या जीवनामध्ये की त्याचं व्यक्तिमत्व. मग त्याला काय त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे कोणते चांगले कलागुण आहेत हे फार थोड्या वेळाला आपण लोक ह्याबाबत पारख करतात किंवा ओळखतात. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या मुलाची पूर्णपणे ओळख झालेली नसते, त्याची आपल्याला गल्लत होते. त्याचं आपण एक उदाहरण बघू. आणखी मग मुलाचं आहे आरोग्य. त्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, आध्यात्मिक आरोग्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टींची शारीरिक आरोग्य, धार्मिक आरोग्य, आत्मिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि त्यामध्ये आणखी गोष्टी आहेत. जर धार्मिक आरोग्य असेल मग तो नेहमी प्रार्थना करतो का, तो देवळात जातो का, तो प्रार्थना करतो का, त्याची श्रद्धा कशी आहे. जर शारीरिक असेल तर त्याचं स्वास्थ्य कसं आहे, तो वेळेवर खातो का, वेळेवर झोपतो का, वेळेवर उठतो का. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलाचा चार्ट तुम्हाला अगदी तुमच्याच समोर करता येईल. मग आणखी मग आपण त्याच्याबाबत करतो, त्याचा जीवनाचा विचार करतो की मग त्याचे मित्र, त्याची सवंगडी, त्याची सोबती जे काय असेल, मग कोण कोण आहेत,
त्याचे मित्र, त्यांच्या आवडीनिवडी आहेत, ते कधी भेटतात, ते कधी त्यांना आवडतात, किती वेळ त्यांना देतात, त्यांच्यापासून त्यांची काय चर्चा चालते वगैरे अनेक गोष्टी तुम्ही त्याच्यावरती करू शकतात. आणखी मग त्याच्या जीवनामध्ये आणखी एक वेगळी गोष्ट असू शकते की कोणत्या बाबत तो आपला दिवस कसा घालवत असतो. शाळेचा एक विषय झाला, मग त्यामध्ये टीव्हीवर किती वेळ घालतो, मग मोबाईलवर वेळ किती घालवतो, आयपॅडवर किती घालतो, व्हिडिओ गेमला किती घालवतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अधिक स्पष्टपणे करता येऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मी नोंदवली नाही. काय असं काय आहे, समथिंग इज मिसिंग. कुठलंही मूल जगामध्ये आपोआप येत नाही. त्याला आई असते, त्याला बाबा असते. त्या आईची आणि बाबांची त्या मुलाबाबत काय अपेक्षा आहे, ते बाळ जन्माला येण्याआधी त्यांची काय स्वप्न आहे, ते बाळ प्रत्यक्षात जीवनात आल्यानंतर त्यांची स्वप्न, त्यांच्या इच्छा, त्यांचं काय, त्यांच्या अतृप्त राहिलेल्या वगैरे सगळ्या त्या गोष्टी त्या तिकडे येऊ शकतात. आणि मग त्याने काय करावं, कशा पद्धतीने करावं, त्याला आईवडिलांची गरज आहे, आईवडिलांच्या प्रेमाची गरज आहे. आईने नेमकीत घ्यावं, आईने जवळ घ्यावं, आईने समजून घ्यावं, आईने क्षमा करावी, बाबाने माझ्याशी खेळावं, खूप गोष्टी. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचा एक चार्ट एका पानावरती तुम्ही करू शकता की आज माझा मुलगा किंवा माझी मुलगी आणि त्याच्याशी असलेल्या त्याच्या गोष्टी आज ज्या आहेत तुम्ही एका कागदावरती लिहून काढू शकता आणि तुमच्या मुलाला एका कागदावर तुम्ही ओळखू शकता. आता मुलगा अनेक गोष्टी करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो, वेगवेगळे प्रयोग करतो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तो बोलतो. तुम्हाला माहिती नसेल, मी एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की माणसाच्या मनामध्ये दर 1 तासाला नवा विचार येतो. सगळेच विचार फार काही क्रांती करणारे, सगळेच विचार काही जग बदलणारे नसतात, पण निश्चितपणे बरेचसे विचार स्वतःला बदलणारे असतात किंवा कुटुंबाला किंवा आई वडिलांना काहीतरी एक दिशा देणारे असतात. बरंच आपण ऐकतो तुला काही कळत नाही, तू लहान आहेस, तू वेडा आहेस, किंवा बऱ्याचशा वेळेला आपण ते घालून येत असतो. पण जे नवे विचार येतात त्यालाच आपण असं म्हणतो की क्रिएटिव्हिटी. ही क्रिएटिव्हिटी काय करू शकते, तर क्रिएटिव्हिटी अस्तित्वात असलेली कंपनी बंद करू शकते. जेव्हा फोटोग्राफीचा तुम्ही विचार करता तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कुठल्या कंपनीचं नाव यायचं, फोटोग्राफी. झटकन आपल्या डोळ्यासमोर कोडॅक. आज कोडॅक नाहीये बघायचं, कारण एका महान व्यक्तीने एक डिजिटल फोटोग्राफीचा विचार आणला, जो विचार कोडॅक कंपनीने स्वीकारला नाही आणि कोडॅक काळाच्या बाहेर गेली. कोडॅकला आज कोणी विचारत नाही. त्यानंतर एका आणखी महान विचारवंताने जगामध्ये नवा विचार आणला आणि त्याने मोबाईल कंपनीमध्ये अँड्रॉइड सिस्टम आणली. जी अँड्रॉइड सिस्टम सॅमसंग आणि इतर कंपनीने घेतली, एका कंपनीने घेतली नाही. एक काळ असा होता की आपण त्या मोबाईल शिवाय दुसरा मोबाईल कोणीच बाजारात घेत नव्हते. नोकिया शिवाय दुसरा कुठलाच मोबाईल बाजारामध्ये घेतला जात नव्हता, कारण नोकिया किती 100 वेळा पडला तरी तो पुन्हा बॅटरी, सिम कार्ड सगळं मोकळं झालं, पुन्हा एकत्र केलं चालूच आहे. असा नोकिया होता. आज नोकियाला कोणी घेत नाही, कारण असाच जो एक विचार मनामध्ये आला की अरे आम्ही असं स्मार्ट करू शकतो आणि मग मी ऍप्स तयार करू शकतो. ऍप्सच्या माध्यमातून मी जगाला वेगवेगळी माहिती पुरवू शकतो, जगाशी मी संपर्क करू शकतो, जगाचं जीवन, लोकांचं जीवन मी सोपं करू शकतो, जगाला अधिक चांगल्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी पुरवू शकतो. त्यांनी अँड्रॉइड सिस्टम आली आणि नोकिया बाहेर गेलं. नोकिया आपल्याच जुन्या विचारावरती अडून राहिली. आम्ही सांगतो आम्हीच मार्केटवरती राज्य करणार, मार्केटवरती तुम्ही राज्य करा, पण मार्केट तुमच्यावर राज्य करत नाहीये, तुम्ही बाहेर जा. अशा पद्धतीने जे नवीन नवीन विचार. आणि एका पुस्तकामध्ये त्यांनी मला सांगितलं, मी वाचत होतो, सरांनी मला सांगितल्यापासून माझी फार धांदल उडाली की माझ्याच गावामध्ये मला तयारी करावी लागेल. तर ह्या तयारीमध्ये त्यांनी हे जे क्रिएटिव्हिटीचे विचार आहेत
तर जे बाळ असतं म्हणजे अगदी केजीच्या आधीपर्यंत, त्याच्यानंतर आपण बालक धरू की केजी मध्ये जे आलं, मग मुलगा त्याचा मुलगा होतो, आणि मग त्याचा तरुण होतो, मग त्याचा प्रौढ होतो, आणि मग त्याचा वृद्ध माणूस होतो. जे बाळ असतं, बाळ त्याच्या मनामध्ये क्रायटेरियाचं पर्सेंटेज, सॉरी क्रिएटिव्हिटीचं पर्सेंटेज किंवा नवीन विचाराचं पर्सेंटेज किती असू शकेल? जास्त असेल की कमी असेल? जेव्हा ते बालक होतं तेव्हा खरं पाहिलं तर हे पर्सेंटेज इकडे वाढायला पाहिजे, बरोबर? तुमच्या सगळ्यांच्या ट्युशन लावून, अमुक करून, अभ्यास घेऊन, अमुक सगळं, कारण तू आता जगामध्ये तुला इंट्रोड्यूस केलेलं आहे, जगाचं ज्ञान तुला उपलब्ध झालेलं आहे, गुगल तुला उपलब्ध आहे, शाळा उपलब्ध आहे, टीचर उपलब्ध आहे, आम्ही उपलब्ध आहे, आम्ही तुला माहिती देतो, ही आगगाडी आहे, खेळणी उपलब्ध आहे, ही आगगाडी आहे, ही बस आहे, अमुक आहे, तमुक आहे. हे नॉलेज वाढून सुद्धा त्याची क्रिएटिव्हिटी कमी होती. आणि जसा तो मुलगा होतो त्याची क्रिएटिव्हिटी 60 होते. जसा तो तरुण होतो त्याची क्रिएटिव्हिटी 45 होते. जसा तो प्रौढ होतो 30 म्हणा, आणि इकडे उलट आहे चक्र. हे चक्र पूर्ण उलट आहे. क्रिएटिव्हिटी इथे वाढायला पाहिजे, कारण ह्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही ऍप सांगा उपलब्ध आहेत, गुगल सांगा उपलब्ध आहेत, पुस्तक सांगा, लायब्ररी सांगा, शिक्षक सांगा, सगळं उपलब्ध आहे. जास्त नॉलेज मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये सर्जनशीलता, सृजनशीलता, नवा विचाराची, नव्या गोष्टीची विचारशक्ती वाढायला पाहिजे होती. मात्र ते उलट झालेलं आहे. कारण आता काय झालेलं आहे, आता तो स्वतःच्या डोक्याने विचार करीत नाही. आता काय पाहिजे, टीचरने प्रोजेक्ट दिला, तिचा मम्मीचा जीप काढला, गुगल चालू कर, डाउनलोड कर, प्रिंटआउट काढ. खूप लोकांनी प्रिंटर आणले प्रोजेक्ट आल्यापासून. प्रिंटर कंपनीचा चांगला बिझनेस चालू आहे. हे कारण मुलं ज्यांनी ही संकल्पना आणली अभ्यासक्रमामध्ये, त्याचा हेतू हा आहे की मुलांनी ओरिजिनल विचार चार्टवर द्यावा. ते जे प्रोजेक्ट आहे ते ओरिजिनल मुलांच्या डोक्यातून यावे, की जेणेकरून अनेक चांगले क्रिएटिव्ह माणसं आपल्या समाजातून, आपल्या देशातून, आपल्या शाळेतून निर्माण होतील. पण त्या सगळ्या गोष्टी गाडावर एवढ्या वाढवलेल्या शाळेमध्ये की मुलं काहीच करू शकत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, आणि आई वडील बिचारे बिझी आहेत, त्यांच्या पाठी एवढ्या गोष्टी आहेत, परंतु दुसऱ्या खूप गोष्टी ते सॅक्रिफाईस करतात. हे सगळं करत असताना ते पहिली गोष्ट जी बाहेर काढतात जीवनातून ह्या गोष्टी करण्यासाठी, ती कोणती असेल परत? प्रोजेक्ट वगैरे मुलांचं पूर्ण करण्यासाठी. कारण त्याला जर प्राधान्य दिलं नाही तर ह्याला शाळेत घेणार नाही, त्याला दिमाग मिळेल, तो रडायला लागला, मला फोन करणार, मग माझ्या शाळेतून मला परत यावं लागेल, त्यापेक्षा तुझं प्रोजेक्ट केलेलं बरं. आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या नादामध्ये आपण कोणती गोष्ट सोडून देतो कुटुंबातली? पहिली गोष्ट प्रार्थना. नाही ठीक आहे, प्रार्थना असणं की जगण्याचा प्रोजेक्ट करता पाहिजे, पण ह्याला पर्याय नाही. कशीही प्रार्थना करा, कशा पद्धतीने करा, काय शब्द वापरायचे वगैरे तुमचा प्रश्न आहे, त्याचा प्रश्न, त्याचा श्रद्धेचा भाग आहे. नेमकं ती आखीर देखील जी धर्माने दिले तशाच पद्धतीने अशी करायची गरज नाही की देवा मी आज असा आहे, मला तुझी गरज आहे, मी तुझ्या बरोबर आहे, तू माझ्या बरोबर राहा. देवाला समजते की देवाला डिटेल सगळं एक्सप्लेन करायची गरज नाही. देव आहे, देवाला सांगितले. पण ह्याला आपण बात करून टाकलं. दुसरं जे आपण बात केलं, दुसरी जी आपण बात केलं गोष्ट ती पर्सनल टाइम. मग मी पर्सनल टाइम दिला ना, मी त्याचे प्रोजेक्ट केलं, मी त्याला सगळं सांगितलं, दॅट इज नॉट द पर्सनल टाइम. ते सगळं संपल्यानंतर त्याला मांडीवर घेऊन बसवणं, बसवणं, त्याच्या डोक्यातून देशातून हात फिरवणं, त्याच्या पाठीतून हात फिरवणं, आपलंही त्याच्यातून आनंद घ्यायचा, सुख घ्यायचं, आई म्हणून, वडील म्हणून, आणि मुलालाही ते द्यायचं. आणि हे कधीतरी करायला गेलो तर मूल मांडीवर झोपत नाही, कधीतरी नाही होत. आई म्हणून ते करावं लागेल, रोजचं करावं लागेल, आणि ते केलं नाही तर त्याचा परिणाम मग कधीतरी, मग
ज्या मुलांच्या वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत की सातवीतला मुलगा त्याची ड्रग्ज मध्ये त्याला पकडलं गेलं, त्याचा काही दोष नाही. सातवीतला मुलगा वसईतला कॅथलिक मुलगा ड्रग्ज मध्ये, आठवीतला मुलगा दत्तालीमध्ये जर आणखी एक मुलीला घेऊन चित्रपट बघत असेल, मी माझ्या डोळ्यांनी पकडलेला आहे. मी फादर अँड्रू मॉन्सिनियर, आम्ही डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट आलेला होता आणि तो 11 वाजता शो होता. बरं होईल की तो शो बघितला की आपल्याला जेवायला परत येईल. त्या 11 वाजताच्या शोला कोपऱ्यामध्ये 2 युनिफॉर्म घातलेले 8वीतले मुलं कॅथलिक कोपऱ्यामध्ये, त्यांना चित्रपटाशी काही घेणं नाही, इंग्लिश मिडियम, त्यामुळे त्या चित्रपटात त्यांना एक शब्द कळतला नसेल. त्यांना काही 2 तास एसी मध्ये प्रायव्हसी हवी होती आणि त्यासाठी तिकडे बसलेलं ते शाळा बंक करून हे दिलं नाही. हे दिलं नाही म्हणून त्यांनी त्याचा पर्याय ते शोधत आहेत. हे केलं नाही त्यामुळे मन डिस्टर्ब आहे आणि डिस्टर्ब झालेल्या गोष्टी जर ऐकल्या जात नसतील इकडे, हा प्रश्न पती पत्नीचा पण आहे. मग आम्ही वेळ कुठून काढायचा? पूर्वी आपले आई वडील कसे वेळ काढत होते पूर्वी, म्हणून मी सांगितलं जे आपल्या कुटुंबामध्ये ओरिजिनली होतं ते आपण सगळं बाहेर काढलं आहे आणि जे आपल्याला घरात नकोय ते सगळं आपण घरात आणून ठेवलेलं आहे. जे आवश्यक आहे ते ठीक आहे, ज्या वस्तू आहेत, जे गजेट्स आहेत ठीक आहे, पण त्याला एक काहीतरी मर्यादा, त्याला एक वेळ, त्याला एक पद्धत, त्याला एक डिसिप्लिन. बाबा आता गप्प राहा, आता माझी वेळ आहे, तुझी वेळ नाही आहे, तू नाही बोललास तरी चालेल, तुझा आवाज आला तर बघू. पूर्वी जर रात्री 9 वाजता टेलिफोनची लँडलाईनची जर वेळ वाजली तर लोक घाबरायचे, काहीतरी दुःखद बातमी दिली. आता रात्री 2 काय आणि 3 काय, मोबाईलची लाईट चालू असते, डोक्यावरून पांघरून असते आणि चॅटिंग चालू असते. अतिशय जगातले मोठे जे पर्यावरणाचे प्रश्न आहेत, बराक ओबामा बरोबर आपली मुलं डिस्कस करत असतात आणि त्याला कोणीच विचारणार नाही. अगोदरच्याच एका टॉक मध्ये मी इथे सांगितलेलं होतं, मी नंदाच्या प्रवचनात देखील सांगितलेलं होतं की आई वडील आज स्पष्टपणे, जोरात आणि प्रभावीपणे आपल्या मुलांशी बोलायला घाबरतात. To tell them things clearly, loudly and effectively. Clearly, these things will not be tolerated. Excuse me. These things will not be tolerated, not be allowed in this family, in this house. Get it clear? These things will be very clear. Very स्पष्ट, क्लिअर आणि मोठ्या आवाजात. सगळ्या गोष्टी मोठ्या आवाजात आणि सगळ्याच वेळेला मोठ्या गोष्टी आवाजात बोलायच्या नसतात, पण जेव्हा ज्या वेळेला बोलायचे असतात त्या बोलणं आवश्यक आहे. क्रिएटिव्हिटीच आपण बोलत होतो आणि क्रिएटिव्हिटी आता असं म्हटलं जातं की 3रं महायुद्ध होईल. कशामुळे होईल बरं? खूप लोक सांगतात की पाण्यामुळे, कारण पाण्याचं फार मोठं तुटवडा आहे जगामध्ये. आता एक नवं रिसर्च जे झालेलं आहे त्या रिसर्चनुसार ते सांगतात की 3रं महायुद्ध जर झालं तर ते मैदानावरती आणि माणसामध्ये होणार नाही, तर ते व्हर्च्युअली होईल, हवेमध्ये होईल. ते 3रं युद्ध गुगलमुळे होईल. गुगल एका नव्या गॅझेटचा शोधामध्ये आहे आणि बहुतेक साधारण 6 ते 8 महिन्याच्या आत ते गॅझेट आपल्याकडे येणार आहे, ज्याला असं म्हटलं जातं. आणि गुगल इंटेलिजन्स जे आहे, गुगल बुद्धिमत्ता जी आहे, ही आर्टिफिशियल आहे, ही नैसर्गिक बुद्धिमत्ता नाही आहे. तिकडे ऑलरेडी खूप गोष्टी, हे टाकलं का ते मला मिळते, पण ते तुझं नाही आहे, दुसऱ्याचे विचार तुला मिळालेले आहेत. तू त्यापेक्षा कदाचित सुंदर विचार करू शकला असता जर तू तुझं डोकं खाजवलं असतं, रात्रभर तू बसला असता, तर कदाचित तू वेगळा काहीतरी आला असता. पण तू वेगळा येत नाहीये, कारण प्रत्येक गोष्टीला तिकडे आपण शोधायला जातो. प्रत्येक गोष्ट, पूर्वी कसे ते गाईड आलेले होते, डिक्शनरी आल्या, मग गाईड आल्या, नवनीत आल्या, नवनीतने फार मोठं राज्य केलं, शाळांमध्ये गळगंचे श्रीमंत झाले. गुगल आले, गुगलने सगळ्यांना बाहेर काढलं. या सगळ्या गोष्टीने प्रत्येक जण एक नवा विचार किंवा नवी कल्पना जुन्या माणसाला ठार करत असते. मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो, आमच्या कंपनीने एक डुप्लर फियाट 40 वर्ष या भारतातल्या लोकांना कायम विकत राहिले. कंपनी त्याचं काय वाटलं नाही, नवी मॉडेल आणलीच नाही आणि लोकांना वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष लोकांचे पैसे वापरले कंपनीने, कारण लोकांना ऑप्शन नव्हता. ज्या क्षणाला मारुती आली, पहिला बळी गेला फियाटचा, प्रीमियर कंपनीचा.
आणि मग अशोक लेलँड जी अजून सरकारी कृतीने अँबॅसेडर काम चालवलं सरकारला ती लागते म्हणून सरकारच्या अधिकाऱ्यांना वगैरे म्हणून ते मॉडेल सर्वे कसं नंतर ते मॉडेल ते सुद्धा बाहेर जाऊ शकतं. मारुती आणि मारुतीला एक काळ असं वाटतं की आम्हीच राज्य करू. त्यानंतरच्या बरोबर जे आपल्या देशाने जे एक उदारीकरण आणि ग्लोबलायझेशन लिबरलायझेशन मुक्त अर्थव्यवस्थेची स्वीकारली 1990ला त्या दिवशी या नव्या पिढीचा जन्म झाला. नव्या पिढीचा जन्म त्या वर्षी झाला आणि त्या वर्षापासून आज गेली 25 वर्ष आपल्या देशामध्ये रोज नवीन काहीतरी येते, रोज नवे कंपनी येतात, रोज नवं प्रोडक्ट येतं जे आपल्याला बरं वाटतं, सोपं वाटतं. डीमार्टचा आपण कधी विचार केला नव्हता, ते कमी की काय आणखी वसईला बिग बाजार आलाय, रिलायन्स आलाय आणि ते सगळं आपलं बरं वाटतं ते. पण त्याच्यात एक गंमत तुम्हाला सांगतो, तुम्हाला हसायला देखील येईल आणि मला पण तो स्वतःला अनुभव आलेला आहे. त्यांच्या दारात गेलो आपण डीमार्टच्या, तुम्ही यादी तयार केलेली असते, नवरा बायको तुम्ही बसून हे घ्यायचं ते आणि अमुक आठवड्याचं 15 दिवसाचं वर्षात महिन्याचं वगैरे छान यादी केलेली ती पर्समध्ये आहे. तुम्ही जातात, सुरक्षितता ते जे सेफ्टी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पास होतात. पास झाल्यानंतर पास झाले की पहिलेच तिकडे मोठे मोठे कंटेनर ठेवले आहेत, 50% सूट, 60% सूट, हे एक घेतलं का 2 हे मोकळं आहे, फ्री आहे, हे घेतलं का ते घेतलं, ताबडतोब ट्रॉली येते अर्धी भरली. त्या वस्तू आपल्याला नको होत्या, त्या वस्तू आपल्या यादीमध्ये नाही आहेत आणि कधीच वर्षभर लागणार नाही त्या वस्तू. जेव्हा आपल्या घर जेव्हा पेंटिंग वगैरे करायला घेतात ना तेव्हा त्या वस्तू घराच्या बाहेर पडतात, तोपर्यंत त्या घरामध्ये, कारण त्या वस्तूंची आपल्याला गरज नव्हती. अशा पद्धतीने बऱ्याच वस्तू आलेल्या आहेत. आयफोन 4 आला तेव्हा लोकांनी आयफोन 4 आणले, त्याच माणसाने जेव्हा आयफोन 5 आला तेव्हा आयफोन 5 पण घेतला, त्याच माणसाने जेव्हा आयफोन 6 आला तेव्हा आयफोन 6 पण घेतला. म्हणजे आयफोन 4 मध्ये पण गरज लागली होती. पण आपलं पूर्ण लक्ष विचलित करण्याचं ह्या सगळ्यांनी ह्या क्रिएटिव्हिटी आहे, ह्या क्रिएटिव्हिटी आपल्याला बसू शकतात. गुगलने जी एक नवी क्रिएटिव्हिटी आणलेली, त्या क्रिएटिव्हिटीमध्ये एक नवी गोष्ट आणलेली आहे, गुगल ग्लास. ऐकलंय का तुम्ही? मुलांनी ऐकलं, तुमच्या नावाला गुगल ग्लास मध्ये तुमचा मोबाईल त्या ग्लासमध्येच, सगळं काही त्या ग्लासमध्ये. तुम्हाला तुमचा कॉल आला त्या ग्लासमध्ये तुम्हाला डोळ्यासमोर दिसणार. तिथूनच तुम्ही डोळ्याच्या हालचालीने, तुम्ही हाताच्या हालचालीने तो कॉल ऍक्सेप्ट करू शकता. तिथूनच तुम्ही लोकांना कामं सांगू शकता, तिथूनच मेसेज पाठवू शकता. तुम्हाला हात वापरायची गरज नाही, पाय वापरायची गरज नाही, बोटं वापरायची गरज नाही. डोळ्यांच्या पापणीच्या हालचालीवर, हाताच्या बोटांच्या हालचालीवरती गुगल ग्लासद्वारे तुम्ही काम करू शकता. एवढं प्रचंड नवी क्रांती या क्षेत्रामध्ये होणार आहे. ते जेव्हा येणार तेव्हा आता ज्या प्रेझेंट कंपन्या आहेत त्या प्रेझेंट कंपन्या बाहेर जाणार आहेत. त्यानंतर दुसरी एक मोठा शोध लागलेला आहे. गुगल कंपनी आणते, गुगल कंपनी गुगल कार आणते. त्या कारला ड्रायव्हरची गरज नाहीये आणि त्या कारला स्टिअरिंगची गरज नाही. आंधळा माणूस कारमध्ये प्रवास करू शकतो. ही जर कार आली तर आताची प्रेझेंट कार आहे हे सगळे बाद करणार आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग माझ्या मुलाला मला कोण बनवायचं आहे? प्रथम चांगला उत्तम माणूस बनवायचा आहे की मशीन बनवायचं आहे? आधीच्या अशाच एका टॉपमध्ये मी प्रश्न विचारला होता की तुमची मुलं तुम्हाला आनंदी करायची की यशस्वी करायची? ह्या सगळ्या गोष्टी घडत राहणार आहेत आणि ही जर कला आपल्या मुलाकडे असेल तर त्या मुलांनी त्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्रगती करणं आवश्यक आहे. बँगलोर येथे बेनी प्रसाद नावाचा एक मनुष्य जो 16व्या वर्षी डॉक्टरांनी त्याला सांगितलं की तुला 6 वर्ष तू जगू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त तू जगू शकत नाही. कारण जन्मतः पासून त्याला अस्थमा होता. 2 ते 16 वर्षापर्यंत त्या अस्थमावरती उपाय झाले जे चुकीचे उपाय झाले, त्याला चुकीचे डोसेस दिले गेले आणि त्यामुळे त्याने अर्थरायटिस डेव्हलप केला. आणि 16व्या वर्षी डॉक्टरने त्याला सांगितलं की तू केवळ 6 महिने जगू शकतो, त्याच्यापेक्षा तू जास्त जगू शकत नाही. आणि त्यामुळे त्याला जाणवलं की माझ्याबद्दल सगळ्या ठिकाणी बोललं जाते युजलेस, गुड फॉर नथिंग, काय करू शकत नाही, आजारी मनुष्य, काय अभ्यास नाही करत, काय नाही, ताकद नाही, काहीच नाहीये. आणि ते सगळं होत असताना त्याला जाणवलं की जीवनामध्ये सगळे घड्याळाच्या काठी वळते फिरत आहेत. त्याचे वडील एरोस्पेस इंजिनियर होते. वडिलांना अपेक्षा होती की माझ्यापेक्षा जास्त यांनी गणित शिकावं आणि माझ्याही पलीकडे जावं अशी वडिलांना अपेक्षा होती, ती जास्त होती. पण वडिलांना दिसलं की हा माझी इच्छा काही पूर्ण करू शकत नाही. समाजाने नाकारलं, शाळेने नाकारलं, वडिलांनी नाकारलं. शाळेमध्ये सुद्धा पण घडलेली गोष्ट त्याच्या तोंडून त्याने सांगितलेली आहे की शाळेचा 100% निकाल लागावा आणि जर बेनी प्रसाद त्यावर्षी शाळेला 10वीला बसतो तर तो नापास होतो आणि शाळेचा निकाल 100% लागणार नाही. 100% लागणार नाही. तो शाळेचा इतिहास आहे. गेल्या 10 वर्षापासून शाळेचा 100% निकाल लागतोय. मग कसा होणार? मग
नाचक्की होईल, नाक कापलं जाईल, वरचे अधिकारी मला प्रश्न विचारतील आणि त्यामुळे त्याला सांगण्यात आलं की तू बाहेरून परीक्षा दे. म्हणजे शाळाही सुरक्षित आणि तूही सुरक्षित, पण त्याचा परिणाम त्याच्या मनावरती काय होईल याचा विचार कोणी केला नाही. सगळ्या ठिकाणी त्याने जाणवलं की नो होप, नो टॅलेंट्स, नो लाईफ. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आल्यानंतर कुठल्याही माणसाच्या मनात विचार काय येईल की मला जगायचं नाही. आत्महत्येचे विचार त्याच्या मनामध्ये होऊ लागले. सगळ्यांनी त्याला नाकारलं, वडिलांनी नाकारलं, कुटुंबाने नाकारलं, शाळेने नाकारलं, समाजाने नाकारलं. एक आशा बाकी होती, ती कधीच कोणाला टाकून देत नाही. आईने आपल्या बाळाला निवडून घेतलं, बाळा डॉक्टर वेडे आहेत, त्यांना काय कळत नाही, काय सांगणार ते सांगणार, तू जगणार आहेस आणि तू चांगला, तू बरा होणार आहेस. आई आहे ना ती, आईची वेडी आशा असते, वेडी माया असते, जगणार. आई देवाची भाग्यवाडी, मातृदेव वगैरे आईने त्याला मी ख्रिस्ती असताना आणि हा युट्यूब वरती अवेलेबल आहे, बेनी प्रसाद, तुम्ही एवढं टाईप करा बँगलोर, मला व्हिडिओ भरपूर त्याचे व्हिडिओ आहेत. आई त्याला एका रिट्रीटला नेलं, एका प्रार्थना सभेमध्ये नेलं. जसं आपले इतर धर्मीय, कोणी ब्रह्मकुमारीच्या ध्यानात जातात, कोणी श्री रविशंकर, चांगले आहे तिथे त्या रिट्रीट सारखे आहे, 8 दिवस ध्यान करणं, प्रार्थना करणं. तशी ख्रिस्ती धर्मामध्ये देखील ह्या प्रार्थना रिट्रीट होतात. आणि ह्या आईने त्या रिट्रीटच्या एका ठिकाणी नेलं आणि तिथे नेलेलं असताना त्याला अनुभव आला. आणि त्याला असा अनुभव आला की परमेश्वर त्याच्याशी बोलतोय आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की बेनी प्रसाद, तुम्हाला हवायस. मी कशात तुला हवाय? मी कोणाला नकोय, मी कोणाला नकोय, तू कोणाला नको आहेस म्हणून तू मला हवायस. पण माझा काय फायदा काय तुला? मी काहीच करू शकत नाही, मला आर्थरायटिस आहे, मी नीट चालू शकत नाही, मला अस्थमा आहे, मी नीट श्वास घेऊ शकत नाही, मी काही अभ्यास करू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही, माझा तुला काय फायदा काय? आणि मग देवाने त्याला अजून प्रश्न विचारले की तुला काय हवंय? देवच विचारतोय, हा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे, त्याला कसं त्याला चमत्कार नाव द्यायचं, आणखी काय नाव द्यायचं त्याचा प्रश्न, पण हा त्याचा अनुभव आहे. तर त्यांनी सांगितलं की मला आयुष्यामध्ये निदान एका देशाला भेट द्यायची, मग तो नेपाळ का असेल ना, बांगलादेश का असेल, पण एका देशाला भेट द्यायची. तर देव त्याला सांगतो फक्त एकच. मला असं वाटतं की तू जगातल्या सगळ्या देशांना भेट दे. तो असा लागला, देवा तू काय होत तुला कळते नाही का, प्रॅक्टिकल आहे का? मायकल जॅक्सन सारखा एवढा माणूस, त्याची स्वतःची विमान आहे, स्वतःची एवढे मोठी लोक आहेत, संपर्क आहे, जो देशात जगातल्या सगळ्या देशाला भेट देऊ शकणार. मरिया केल्यासारखी मोठी गायिका आहे, ती जगातल्या सगळ्या देशात भेट, तू जे माणसाला अशक्य आहे अशक्य आहे. तो त्या प्रार्थना सभेतून आणखी त्याचा संपर्क वाढत गेला आणि तिथे त्याला गिटार शिकायला मिळालं. कल्पना करा, सांधेदुखी झालेला मनुष्य ज्याची बोटं उघडत नाही, तो गिटार वाजवायला शिकू लागला आणि गिटार वाजवता वाजवता त्या गिटारावरती त्याने आपला पूर्णपणे ताबा मिळवला. गिटार वाद्य त्याने आत्मसात केलं आणि ते करत असताना त्याला एक गोष्ट जी सुचली की जगामधलं पहिलं गिटार त्यांनी बनवलं, त्या गिटारवरती ड्रम त्यांनी बनवलं. हे असं कधीच कोणी गिटार बनवलं म्हणजे गिटार आपला वाद्य नाहीये भारतीय लोकांचं, पण माणूस काय करू शकतो, क्रिएटिव्हिटी, माणूस कुठे जाऊ शकतो, त्यांनी ते वाद्य बनवलं आणि त्या वाद्यातून त्यांनी त्याला एकेका पहिल्या देशाचं आमंत्रण मिळालं अमेरिकेला वाजवण्यासाठी, त्यांनी टेस्टीमध्ये देण्यासाठी त्यांनी वाजवलं. आजपर्यंत 6 वर्षात 6 महिन्यात 22 दिवसात ह्या माणसाने 245 देशांना भेट दिलेली. सहा महिने डॉक्टरने सांगितले होते हा माणूस आज 45 वर्षाचा आहे आणि त्या माणसाकडे आज 15 बुकाचं पासपोर्ट आहे. 15 बुकाचं, कारण एवढ्या विजा त्याच्या पासपोर्टवरती पडलेले आहेत. हा माणूस जेव्हा 2004 साली ग्रीक देशामध्ये जेव्हा ऑलिम्पिक झालं, त्या ऑलिम्पिकचं थीम सॉन्ग आपल्याला माहित पण नाही, त्याचं कोणतं ऐकलं त्यावेळेला. त्या ऑलिम्पिकच्या खेळामध्ये आपण कधी गोल्ड मेडल मिळवलेलं नाही, पण त्या ऑलिम्पिक खेळाचं थीम सॉन्ग आणि त्याचं म्युझिक बेनी प्रसाद यांनी दिलं आहे. हा भारतीय मनुष्य आहे, जो मनुष्य सगळ्या बाजूने नाकारलेला होता, शाळेने नाकारलेला होता, इतर लोकांनी नाकारलेला होता. तो मनुष्य काय करू शकतो, आपल्या मुलामध्ये काय आहे हे आई ओळखू शकते, हे बाबा ओळखू शकतात, दुसऱ्या जगातले कोणी ओळखू शकत नाही. करिअर गायडन्स, ऍप्टिट्यूड टेस्ट आणि काउन्सिलिंग हे ते सगळं ठीक आहे, पण सगळ्यात बेस्ट काउन्सिलर यू आर द बेस्ट काउन्सिलर. सगळ्यात बेस्ट मार्गदर्शक तुम्ही आहात, सगळ्यात बेस्ट शिक्षक तुम्ही आहात. यू नीड टू गिव्ह टाइम.
पर्सनल टाइम, पर्सनल प्रायोरिटी, दीज आर द थिंग्स which we got from our parents. ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळाल्या. आम्ही 7 मुलं होते तरी ह्याच्यात काही कमी पडलं नाही. जर कमी पडले ना तर दुसरे मामा मावशा अमुक तमुक सगळे होते ते सगळे भर काढायचे. काय करायचे? मी मामाकडे जायचो तेव्हा मामाकडे एकच गोष्ट, जेवलाय का रे, पहिले जेवायला बस. आला की पहिले जेवायला बस. त्यांना काळजी येते बाबा हे बरं असतं की ते बरं. आणि मग प्रत्येक मामी चेक तपासणार, प्रेम करणार. मामाकडे आमचं एवढे मोठे फुलं आहेत, पण तरी सुद्धा आमच्या प्रत्येकाच्या डोक्यावरून हात फिरवण्यासाठी मामी कधी विसरली नाही, मावशी कधी विसरली नाही. हे प्रेम आपल्याला मिळालं. ह्या गोष्टी आपण कुटुंबातून बाद केलेल्या आहेत. त्या जर आज ठीक आहे, त्याचा दोष मी तुम्हाला देत नाही. मामा नाही, काक्या नाही, मावशा नाही, त्या सगळ्यांची भूमिका तुम्हाला करायची. Therefore, parenting is an art. पालकत्व ही कला आहे. आणि मग मी का माझ्यावर काय जबाबदारी स्वीकारलेली आहे. परिस्थितीने अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या भूमिका, त्यामुळे जीवनातले प्राधान्यक्रम तुम्ही ठरवायला. खूप गोष्टी आहेत. मित्रांकडे जायचं आहे, तिकडे पार्टी आहे, तिकडे पार्टी आहे, सगळं होईल. पहिली माझी मुलं, त्यांना मी आज वेळ दिला का, त्यांच्याशी मी आज बसलो का, त्यांच्याशी मी आज हसलो का, त्यांच्याशी मी आज खेळलो का. अभ्यास वगैरे होईल. अभ्यास काय कोणी करतो, अभ्यास काही मोठी गोष्ट नाहीये. कुठल्या आपल्या नंदाकाची मुलं आपण मराठी शिकलो, मी मराठी माध्यमातून आलेला, मी कधी कल्पना केली नाही मी इंग्रजी बोलू शकेन आणि फादर होईल असं तुमच्यासारखं भाषण द्यायला उभं राहील असं मी कधी कल्पना सुद्धा केली. मला कोणी ट्युशन कसली लावली ना, जेमतेम 10वीला 32 अतिशय स्वस्त फी मध्ये मराठी शिकवलं आणि शिकू सरांनी फुकट इंग्रजी शिकवलं. 60 रुपये पण दिले नाही त्यांना, दिले नाही. पण काही वाईट झालेलं नाही. आपण हे जे सगळे टक्क्याच्या आणि गुणवत्तेच्या आणि मेरिटच्या मागेच्या लागलेलो, ज्याला मेरिट मिळायला पाहिजे त्यांना मिळायला पाहिजे त्याविषयी माझा वाद नाही. ज्यांची ताकद आहे 90% मिळवायची, पण त्याला 90% मिळाले पाहिजे. म्हणून जे डॉक्टर अभय भाऊ सांगतात की एक ऍडव्हर्टाईज मधला मुलगा आहे, तो मुलगा ही प्रवचनात सांगितलं होतं मागे जेव्हा मुलगा त्यावेळेला की तो मुलगा जर 90% मिळतो तो आनंदाने जाहिरातीमध्ये गोष्ट आहे, तो आनंदाने आपली मार्कशीट घरी घेऊन कारण तो मम्मी 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 मला 90% मिळाले. पण अमोलला किती मिळाले, बाजूच्या अमोलला किती मिळाले, त्याला तुझ्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे. त्याला जर तुझ्यापेक्षा जास्त असतील तर तुझा आनंद माझ्यासाठी आनंद नाही. कारण तिच्यापेक्षा मी सरस पाहिजे, माझा मुलगा सरस आहे. लेकिन उसको कितने मिले, इथून स्पर्धा सुरू होते. इथून स्पर्धा सुरू होते की प्रत्येक गोष्टीला आपण ट्युशन, प्रत्येक गोष्टीला क्लासेस. किती मुलांना तुम्ही बॉस देणार आहात. एका मुलाबरोबर बोलत होतो, माझं तिकडे शिकवतो, तुला आई वडिलांना काही गोष्टी सांगायच्या, मुलांबरोबर गप्पा. जो मुलगा भेटेल त्याची मी वार्ता करतो, तुला भरपूर गोष्टी, भरपूर माहिती, भरपूर खजिना मिळतो. एका मुलाबरोबर बोलत होतो आणि बोलता बोलता अगदी 8 दिवसाची गोष्ट फादर फ्रान्सिस सरांनी सांगितलं प्रयोग सुरू केले. फादरांकडून काही टिप्स घ्यायचा प्रयत्न करत होती. एवढे दिसेल की आमचं काही आता अंतर वाढल्यामुळे आमचं काही नाळ जुळली नाही. त्याने मला सांगितलं काही मुलांशी तुम्ही बोल. एका मुलाशी बोलला, त्याने मला सांगितलं की काय फादर तुम्हाला सांगायचं, घरी मम्मी डॅडी ऑफिसला जातात, मग घरी आजी आजोबा आहेत ना ते माझे बॉस, ते मला सांगतात हे करायचं नाही ते करायचं नाही. तुम्ही मम्मी सांगितलं ना, डॅडी नाव सांगेल आणि मग ते जर थोडीशी विश्रांती घ्यायला गेले थकले, मग दुसरी बॉस घरामध्ये काम करणारी बाई आहे, पण ती बॉस किती करणार. बघा मम्मीला सांगेल तू हे खाल्लं नाही, तू बघ असं केलं नाही, तू तुझा मित्र आला वगैरे मी सांगेन. मग फादर शाळेत गेले की शाळेमध्ये तिकडे प्रिन्सिपल दारात उभी असते. मग ती दारात दिसते की आमच्या हात मागे मान कडक आणि सगळं ताकद नसेल पाठी तरी आम्ही सर्व वर्गात गेलो तर मग तिचे टीचर, क्लास टीचर, आम्ही गुड मॉर्निंग केलं पण त्याच्या आधी ती काही गोष्टी सांगते वगैरे. मग ते झालं की घरी आलो, मग ट्युशनला जायचं, मग ट्युशनला बॉस आहे, तिकडे ती आणखी सांगते आणि ती जास्त माझ्याकडे करून घेते कारण मम्मी माझी तिला पैसे देते आणि जर मला जास्त मार्क मम्मी तिला ओरडते की पैसे देणार नाही, त्यामुळे ती जास्त जोर लावते. मग त्याच्यानंतर मी जातो कराटे क्लासला, मग तिकडे सर सांगतात तुला हा बेल्ट मिळाला पाहिजे, तुला तो बेल्ट मिळाला पाहिजे. तो सांगतो माझा आहे तो बेल्ट सुटलाय. एका माणसाला किती बॉस असावे, आपण त्याच्या मनाचा विचार करायला की त्याला किती गोष्टी पाहिजे आणि किती गोष्टींची गरज आहे.
आपण किती गोष्टी द्यायला लावलेल्या आहेत, त्यामध्ये त्याचा जीव गुदमरत असेल. बऱ्याच वेळा तो बोलत नाही, आणि तो बोलतो कधी, जेव्हा तो बोलायला लागतो तेव्हा आपली बोलती बंद होते. मग आपल्याला काहीच बोलता येत नाही. मग आपण ह्या प्राध्याला सांगतो, त्याला समजावून सांगा, त्या सिस्टरला सांगतो, आपण त्याला समजावून सांगा, आणि तेव्हा गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्या हातून केलेल्या असतात. आपण कॉम्पिटिशन मध्ये उतरलेलो आहोत, आपण मार्गामध्ये उतरलेलो आहोत. माझं कोणाला विरोध नाही, सगळ्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो जे गुणवत्ता यादीमध्ये आहेत. पण सगळीच मुलं गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात का? नाही येऊ शकत. ठराविक मुलंच येणार. समाज सुद्धा कोणाचा सत्कार करते, कोणाचा सन्मान करते. मी हे जाहीरपणे वसईच्या त्या बाजूच्या भागामध्ये सुद्धा ज्या अनेक संस्था आहेत, त्या संस्थांचा वर्षाचा एक कार्यक्रम ठरलेला आहे, गुणवत्ता विद्यार्थ्यांचं अभिनंदन करणं, आणि त्याच्यासाठी राखीव निधी आहे. बेसिक कॅथलिक बँकेपासून त्या ज्या सगळ्या संस्था आहेत, सगळ्यांचा वर्षाचा हा एक कार्यक्रम आहे. पण मी असा अजून एकही कार्यक्रम ऐकलेला नाही की नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशी एकही संस्था एकही माणूस काम करतोय. अण्णा हजारे ते शाळा चालवतात, नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा. मग जे विद्यार्थी गणितामध्ये नापास झालेले आहेत, इंग्रजीमध्ये नापास झालाय, जीवनामध्ये तो संपला. बेनी प्रसाद जर तो अभ्यास करू शकतो नाही, जीवन संपलं त्याचं. जीवनामध्ये खूप आहे, ह्या विद्यार्थ्यांचा निश्चितपणे सत्कार व्हावा. त्यांनी खूप कष्ट घेतलेले, त्यांना मार्क मिळालेले, ठीक आहे, त्याच्याविषयी माझा काही वाद नाही. पण जे अभ्यासामध्ये यशस्वी झाले नाही, पण माणूस म्हणून, आणि जर कोणीच सत्कार करणार नसेल, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये तुमच्या मुलाचा जरी त्याला 35% मिळाले ना, अभिनंदन, किंवा त्याला 40% मिळाले ना, अभिनंदन. मला 37 मिळाले, तुला 40 मिळाले, अभिनंदन. आणि त्याला बक्षीस द्या. एक जसा तुम्ही आता इकडे शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात, घरात कार्यक्रम करा मस्त छान. यू आर द बेस्ट पर्सन इन द होल वर्ल्ड फॉर अस. जगातला सगळ्यात सुंदर आणि चांगला आणि हुशार माणूस आमच्यासाठी तू आहेस. बाकी जग असेल ते नंतर हो, पण घरात हे जे प्रोत्साहन केलं आहे, त्याच्यामध्ये जे गुण आहेत, हे ओळखणं आवश्यक आहे. हे पुस्तक मी वाचत होतो, त्या पुस्तकामध्ये हा लेखक सांगतो की माणसाने माणसाला माणसांच्या गोष्टी सांगून पटत नसते, म्हणून हिसाबने माणसाला प्राण्यांच्या गोष्टी सांगून शहाणे करण्याचा प्रयत्न केला, त्यालाच आपण हिसाब नीती असे म्हणतो. त्याचप्रमाणे मुलांची अवस्था पटवून देण्यासाठी प्राण्यांची शाळा उभी करण्याची आज वेळ आली आहे. प्राण्यांच्या शाळेत बदकाला सुंदर पोहता येते, म्हणून पोहणे या विषयात त्याला 95% गुण मिळतात. बदकाला पाय व पंख आहेत, म्हणून त्याला 35% धावता व उडता आलेच पाहिजे, म्हणून बदकाला धावणे व उठणे या विषयासाठी जादा तासाला सरावासाठी रोज थांबावं लागते, भीषण थांबावं लागते. बदक रात्रंदिवस मनातल्या मनात स्वतःला खात होता, कारण त्याच्या उभ्या विषयात त्याला धावणे व उठणे 35% जास्त जमणार नाही हे त्यालाच फक्त कळत होते. प्रथम सत्र परीक्षेत बदक धावणे व उठणे यात नापास झालाच. त्याचप्रमाणे पोहण्याचे स्नायू निकामी झाल्यामुळे पोहण्यात काठावरच पास झाला. सर्व विषय कारणाशिवाय सक्तीचे असल्यामुळे बदकाने या जीव घेण्या नियमास वैतागून शाळा सोडली. गरुड आकाशात उंच भरारा मारून उडणे या विषयामध्ये 100% गुण मिळवले. आकाशातील उंच भरारा मारण्यातील आनंद सोडून शाळेतील धावणे हा त्याच्या दृष्टीने कारणाशिवाय ठेचा खाण्याचा विषय त्याला वाटू शकतो. धावण्याचं त्याचं काम नाही, त्याचं काम उडण्याचं आहे. म्हणून धावणे विषयाच्या जादा तासासाठी आकाशातून खाली उतरायला तो तयार नाहीये. मी ऐकतो बघा, शाळेत खार एक चुणचुणीत विद्यार्थिनी आहे. झाडावर सरसर जाऊन खाली सरसर येण्याची मौज आहे. ती आकाशात उडण्यात नाही, कारण उडणे विषयाच्या तासाला ती रडकुंडीच येते. झाडावरून खाली उडी मारली तर उडल्यासारखे होत नाही का, असा केविलवाणा प्रश्न ती शिक्षकाला विचारते. शिक्षक तिला दरडावून सांगतात, अभ्यासक्रमात तो भाग नाही, तुला खालूनच वर उडता आला पाहिजे. शिक्षकाला तिची दया येते, म्हणून तिला उडण्यात गुण वाढवून पास करून टाकते. शहा मुलाला शिक्षक उडण्याची सूचना देतात, परंतु तो धावतच सुटतो. त्याला दिलेली सूचना कळतच नाही, म्हणून शिक्षक त्याला बेअक्कल समजतात. पोपट सांगतील तेवढेच लिहून घेतो. प्रसंगी घुमपट्टी करतो आणि स्मरणशक्तीच्या बळावर परीक्षेपुरताच उडतो. पिंजऱ्यातून सोडून दिला तरी परत पिंजऱ्यावरच येऊन बसतो, म्हणून तो गुणवत्ता यादी देतो.
अशा प्रकारे जर कोणाची अभिव्यक्ती काय आहे आणि त्या अभिव्यक्तीचा दर्जा काय आहे याचा विचार न करता शाळा ठराविक विषयाच्या चाकोरीत मुलांना अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि हा केवळ ह्या शाळेचा प्रश्न नाहीये, एकंदरीत जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला मुलगा, आपली मुलगी एक चांगला उत्तम माणूस म्हणून घडवणं ही सगळी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण स्वीकारणं आवश्यक आहे. शेवटचा मुद्दा आणि आपण थांबूया. आई वडील दोघं कमावतात, तुम्ही दोघंही तुमचं जे प्राईम टाइम आहे ते तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही काम करतात तिथे त्यांना विकून टाकतात आणि ते बरोबर आहे. ते तुम्हाला पैसे देतात, तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात, दिवसातली बेस्ट टाइम ते तुमच्याकडून घेतात आणि बेस्ट सॅलरी तुम्हाला देतात. त्यामध्ये मुलांचा काही दोष नाही आहे. मुलांना तुमचा बेस्ट टाइम हवा आहे पण तो मिळत नाही. सेकंड क्वालिटी टाइम तुमच्याकडे अवेलेबल आहे, दुसरा क्वालिटी टाइम तुमच्याकडे अवेलेबल आहे संध्याकाळी आल्यानंतर. पण संध्याकाळी आल्यानंतर जर तुम्ही टीव्ही मध्ये आणि इतर सगळ्या माध्यमांमध्ये जर तुम्ही गुंतून पडणार असाल, व्हॉट्सअपच्या चर्चेमध्ये त्या ग्रुपच्या चर्चेमध्ये फालतू चर्चा करण्यामध्ये तुम्ही बसणार असाल तर तुम्ही दुसरा क्वालिटी टाइम तुम्ही हातातून घालवला, मुलाला तुमचा क्वालिटी टाइम मिळाला नाही. आणि ह्याविषयी जी जो घर सोडणारा जो नर आणि मादी प्राण्यामध्ये सुद्धा नर जर घर सोडणार असेल तर मादी तिकडे थांबते आपल्या पिल्लांचं. कोणताच नर आणि नारी आपल्या पिल्लांना एकटा सोडत नाही. माणूस एका इथे पुन्हा एकदा जमलेल्या कुठल्याही पालकावरती माझं बोट नाहीये. तुमची गरज आहे तुमचे, पण आपल्या प्रश्नांमध्ये आपण उत्तर काय काढायचं हे तुम्ही ठरवायचं. कारण आज मुलांना तुमचा वेळ हवा आहे पण तुमच्याकडे वेळ उपलब्ध नाही. तुम्ही अनेक कारण देऊ शकाल. त्याला आणखी जोडलेला प्रश्न आहे आमच्या गरजा आणि आमच्या आवडी. कदाचित एकाच्या पगारामध्ये आपल्या गरजा भागू शकतात पण तुम्हाला जर मॅकडॉनल्ड आणि ह्या सगळ्या ठिकाणी वगैरे आठवड्याला एकदा जेवायला न्यायचं असेल मुलांना तर ते जमणार नाही. त्यासाठी 2 पगार पाहिजे. किंवा मुलांना तुम्हाला कारमध्ये फिरवायचं असेल एवढ्या लवकर तर मग 2 पगार पाहिजे. एक पगारामध्ये 2 व्हीलरवरती फिरोशीचं नाही फिरलं तर रिक्षा करतो. पण एक जण माणूस मुलांकडे आहे पूर्ण दोघांपैकी. गरजा काय आहेत आणि आवडी निवडी काय आहेत ह्याच्यातला फरक आपल्याला करता आला पाहिजे. मुलांना तुमचा वेळ हवा आहे. उद्या मुलं मोठी होतील आणि तुम्हाला मुलं पाहिजे. एक घडलेलं होतं, चला माझा मित्र आहे, चांगलं शिक्षण दिलं, त्याला कम्प्युटर इंजिनियर केलं. आज तो एका मोठ्या कंपनीमध्ये आशिया इन्चार्ज आहे. त्याचा पगार महिन्याचा 6 लाख रुपये. एकटाच मुलगा, त्याची बायको आहे, त्याला 3 मुलं आहेत, ऑस्ट्रेलियाला राहतो आणि त्याचे मम्मी डॅडी एकटेच रिटायर झालेले आहेत. त्यांची सतत माझ्याकडे तक्रार आहे, आम्हाला नातवंड पाहिजे पण हे इकडे येत नाही. आई वडील रिटायर झाले, दोघांचे रिटायर होऊन पैसा आलाय तो बँकेत साचलेला आहे, त्यांचं पेन्शन येतं, ह्या भरपूर कमावतोय, पैशाचा काहीच प्रश्न नाहीये. पण त्या आजी आजोबाला नातवंड पाहिजे. तो सांगतो मी इथे सुखी आहे, माझी बायको आणि मुलांसकट. मी लहान होतो, मी तुला सांगत होतो तेव्हा तुम्हाला वेळ दिला नाही आणि आज तुला वेळ हवाय पण मी काही तुला टाकून देत नाही. तुमच्या दोघांची सगळी काळजी घेतोय. तुम्हाला मेडिकल अमून काय सगळं मेड सगळं तुमच्यासाठी मी पूर्ण करेन. पण मी तिकडे येऊ शकत नाही, वर्षाला एकदाच येऊ शकतो. आणि म्हणून आपला प्राईम टाइम देणं मुलांना आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा, कधी तुम्ही मुलांची सल्ला मसलत करता, कधी मुलांची चर्चा करता. एका फर्स्ट फॅमिलीच्या पालकांची गोष्ट सांगतो की फादर मला हे सगळं नाही करायचं आहे आणि मला अतिशय साध्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण मला कोण विचारतंय, सगळं डॅडीने ठरवून टाकलेलं आहे. माझं कम्युनियन डॅडीला डॅडीच्या मित्रांना खुश करायचं आहे म्हणून माझ्या कम्युनियनचा वापर केला जातो, माझ्या मुंजीचा वापर केला जातो. हॅव यू एव्हर कन्सल्ट युअर चाइल्ड? मुलांची कधी सल्ला मसलत केली? त्याचं मत असू शकतं तो एक विश्व आहे. तो जेव्हा मोठा होईल, तो जेव्हा बोलायला लागेल तेव्हा आपली तोंड बंद होती. शेवटचं एक जे गाणं आहे आपण ऐकू, तुम्ही ऐकलं असेल, तुमचं गाणं ऐकून आपण थांबू तुझे काही प्रश्न असतील आईने निघायचं.